मस्त कुरकुरीत असे हे आपले आज चिप्स तयार झाले आहे। आवाजावरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल अगदी कुरकुरीत हे चिप्स बनून तयार झाले आहे। घरात एखादा सण समारंभ असू द्यात किंवा लहान मुलांची बर्थडे पार्टी असू द्यात, त्यासाठी चिप्स आणल्याशिवाय पार्टी ही पूर्ण होतच नाही। बाजारात मिळणारे हे महागडे चिप्स आज आपण घरच्या घरी फक्त 40 ते 50 रुपयात अगदी परातभर बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी अर्धा किलो बटाटे घेतले आहे। आता बटाटे घेताना हा बटाटा तुम्हाला थोडा वेगळा दिसत असेल। हा येल्लार पोटॅटो असे या बटाट्याला म्हणतात। हा बटाटा खास वेफर्ससाठी किंवा चिप्स बनवण्यासाठी वापरले जातात। हा बटाटा इथे मी स्वच्छ धुवून घेतला आहे। आता मी हा बटाटा तुम्हाला जवळून दाखवते। या बटाट्याचे साल हे अगदी गुलाबीसर लालसर रंगावर असतात। तुम्हाला जर येल्लार पोटॅटो हा मार्केटमध्ये मिळाला नाही तर तुम्ही याऐवजी इंदोरी बटाटा देखील वेफर्स करण्यासाठी किंवा चिप्स बनवण्यासाठी वापरू शकतात। इंदोरी बटाट्याचे देखील अगदी छान असे कुरकुरीत क्रंची चिप्स बनून तयार होतात। आता घेतलेले आपण सर्व बटाटे अशा पद्धतीने साल काढून घेणार आहोत। आता साल काढल्यानंतर इथे तुम्ही बघू शकतात वरतून फक्त याची साल लाल असते, परंतु आतून हा बटाटा आपल्या नॉर्मल बटाट्यासारखाच पिवळसर पांढरसर रंगावर असतो। अशा पद्धतीने अगदी कमीत कमी स्टार्च असणारा हा येल्लार पोटॅटो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तुमचे वेफर्स अगदी कुरकुरीत बाजारात पाकिटचे वेफर्स मिळतात तसेच झाल्याशिवाय राहणार नाही। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात मस्त असे आपण सर्व बटाट्यांचे साल काढून घेणार आहोत व बटाटा हा पाण्यात घालून घेणार आहोत। इथे अर्धा किलो बटाटा आपण सर्व असा साल काढून घेतला आहे। आता या ठिकाणी बटाटा हा आपल्याला स्वच्छ असा पुसून घ्यायचा आहे। प्रत्येक बटाटा हा स्वच्छ कोरडा करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याला वरती पाणी राहणार नाही। अशा पद्धतीने प्रत्येक बटाटा हा आपण कपड्याने कोरडा करून छान असा पुसून घेतला आहे। त्यानंतर आता एक मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी एका वाटीत 1 चमचा मीठ घेतला आहे व त्यात 5 ते 6 चमचे आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे मिश्रण तयार करून आपण पुढे वापरणार आहोत। आता तयार मिश्रण हे छान असं चमच्याने एकत्र करून घ्यायचं आहे व साईडला ठेवून देणार आहोत। नंतर आता आपण साल काढून घेतलेला बटाटा घेतला आहे व अशा पद्धतीने वेफर्स करायच्या किसणीने किंवा स्लायसरने अशा पद्धतीने आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे। बटाटा किसत असताना उभा न धरता अशा पद्धतीने आडवा धरायचा, जेणेकरून चिप्स हे आपले मोठे मोठे तयार होतील। दाखवल्याप्रमाणे बटाटा आडवा धरत अशा पद्धतीने आपण छान असे वेफर्स पाडून घेत आहोत। इथे तुम्ही बघू शकतात अगदी छान असे पातळाचे वेफर्स आपले पडले जात आहेत। अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व बटाट्यांचे आपण वेफर्स करून घेणार आहोत। मी 3 बटाट्यांचे चिप्स हे पाडून घेतले आहे। तुम्ही देखील असे स्लॉटमध्ये 2 ते 3 बटाट्यांचे चिप्स एका वेळेस पाडून घ्या व मग ते तळायला घ्या। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात अगदी पातळ आपले चिप्स तयार झाले आहे। एका बाजूला हाय फ्लेमवर कडकडीत तेल देखील तापलं आहे। तेल हे आपल्याला अगदी कडकडीत तापून घ्यायचं आहे व चिप्स हे तेलात सोडताना गॅस देखील अगदी हाय फ्लेमवर आपल्याला ठेवायचा आहे। अजिबात गॅस कमी करायचा नाही। जर तुम्ही गॅस कमी केला तर तुमचे चिप्स किंवा वेफर्स हे जास्त तेल पिऊ शकतात, ते वातड होऊ शकतात। अगदी हाय फ्लेमवरच आपण सर्व चिप्स अशा पद्धतीने एक एक तेलावर सोडून घेणार आहोत। आणि आपले तेलावर हे सर्व चिप्स सोडून झाले की लगेचच आपल्याला यावर अर्धा ते पाव चमचा मिठाचं जे आपण मिश्रण तयार करून ठेवलं होतं ते पाणी घालायचं आहे। इथे महत्त्वाची टिप आहे, तुम्ही चिप्स ज्या वेळेस तेलावर सोडतात त्यानंतर लगेचच आपल्याला हे मिठाचं मिश्रण घालायचं आहे। जर तुम्ही थोडं उशिरा घातलं किंवा चिप्स हे ड्राय झाल्यावर घातलं तर हे पाणी तडतडू शकतं, तुमच्या अंगावर उठण्याची शक्यता असते। त्यामुळे जोपर्यंत चिप्समध्ये मॉइश्चर आहे तोपर्यंत लगेचच तुम्ही अर्धा ते पाव चमचा पाणी यावर घाला, म्हणजे ते जास्त उडणार नाही। ठिकाणी तुम्ही बघू शकतात मिठाचं पाणी घातल्या घातल्या जास्त बुडबुडे यायला सुरुवात होते। या ठिकाणी तुम्ही हे चिप्स तळत असताना काळजी घ्यायची आहे की ज्या वेळेस आपण मिठाचं पाणी घालतो त्यावेळेस चुकून हे पाणी आपल्या अंगावर उडता कामा नये, याची खबरदारी तुम्ही नक्की घ्या। आता इथे बघू शकतात आपण सतत हलवत हे हाय फ्लेमवर चिप्स आपण तळून घेत आहोत। तुम्ही बघू शकतात हळूहळू यावरील बबल देखील अगदी कमी होत चालले आहे, म्हणजे चिप्स हे आपले छान असे क्रंची व्हायला सुरुवात झाली आहे। तुम्हाला इथे व्हिडिओ दिसत असेल टेक्स्चर अगदी छान असे कुरकुरीत या चिप्सला आलेले आपल्याला दिसत आहे। मस्त असे आपण हाय फ्लेमवर हे चिप्स आता गोल्डन ब्राऊन रंगावर मस्त तळून घेणार आहोत। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात अगदी मार्केटमध्ये मिळतात त्याच पद्धतीने छान असे आपले हे चिप्स अगदी बनून तयार होत आहे। रंग देखील अगदी छान आला आहे। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात हे चिप्स कुठल्याही पद्धतीने लाल झालेले नाही। जर बटाट्यांमध्ये जास्त प्रमाणात स्टार्च असला तर
चिप्स हे आपले लाल होऊ शकतात, परंतु हा LR पोटॅटो आपण ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस अगदी एकसारखा हा चिप्स आपला तळला जातो, कुठेही याचा रंग बदलत नाही। छान असे आता बघू शकतात गोल्डन ब्राऊन रंगावर आपले हे चिप्स तळून तयार झाले आहेत। आता या ठिकाणी आपल्याला चिप्स हे काढून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकतात अगदी मार्केटमध्ये मिळतात त्याच पद्धतीचे आपले हे चिप्स काही मिनिटातच बनून तयार झाले आहे। अगदी सोपी पद्धत आहे। मी ज्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या आहेत त्या फॉलो करून तुम्ही हे चिप्स नक्की बनवून बघा। आता अशा पद्धतीने आपण हे चिप्स आता काढून घेणार आहोत व याच पद्धतीने दुसरी बॅच देखील आपण तळून घेणार आहोत। त्याच पद्धतीने आता सर्व राहिलेले चिप्स आपण तळून घेणार आहोत। तुम्ही इथे बघू शकतात फक्त अर्धा किलो बटाट्याचा वापर करून आपण जवळजवळ अर्धा किलो चिप्स आपण बनवून तयार केले आहे। महागडे मिळणारे हे चिप्स जवळजवळ मार्केटच्या भावाने पाहिले तर 100-150 रुपयांचे हे चिप्स आपले तयार झाले आहे। आपण अर्धा किलो बटाटा म्हणजे 15 रुपयांचे बटाटे या ठिकाणी वापरले आहे आणि तेलाचा हिशोब केला तर सर्व मिळून 40 ते 50 रुपयात आपले संपूर्ण अर्धा किलो चिप्स हे तयार झाले आहेत। इथे बघू शकतात रंग अगदी सुरेख आला आहे। अगदी क्रंची हे चिप्स आपले तयार झाले आहेत। अगदी सुरेख दिसणारे हे चिप्स खाण्यास देखील अगदी भन्नाट लागतात। जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद।